नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांसह शिवसेनाही आक्रमक. गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. विधानसभेत गदारोळातच 11,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि 2 विधेयकं मंजूर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकार सकारात्मक, मात्र त्यासाठी नियोजनपूर्वक निर्णय घेण्याची सरकारची भूमिका. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध. सुषमा स्वराज यांचं लोकसभेत निवेदन. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत बुडीत कर्ज वाढण्याचं प्रमाण घटलं. समस्या सोडवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूच. अरुण जेटली. जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा इथं झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 पोलीस जखमी. पुण्याच्या महापौरपदी भाजपाच्या मुक्ता टिळक तर उपमहापौरपदी रिपाईचे नवनाथ कांबळे. धुळ्यात जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी राज्यात काही ठिकाणी वैद्यकीय संघटनांचा मोर्चा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा शशांक मनोहर यांनी दिला राजीनामा. आणि मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांना पाऊस आणि गारपिटीचा फटका. कृषी नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश. आता पाहूया सविस्तर वृत्त. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाल्यानं दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या गेल्या आठवड्यातल्या मागणीवरून आजही विधानसभेत गदारोळ सुरूच राहिला. मात्र या गदारोळातच सुमारे 11,000 कोटींच्या पुरवणी मागण्या आणि 2 विधेयकं सभागृहानं मंजूर केल्यानंतर विधानसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. आज सकाळी कामकाज सुरू होताच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तरं पुकारली. मात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडत सरकारच्या आश्वासनावर विश्वास राहिला नसून कर्जमाफी मिळाल्याशिवाय कामकाज चालू देणार नसल्याचं जाहीर केलं. यानंतर गोंधळामुळे 2 वेळा कामकाज स्थगित झालं. पहिल्यांदा घोषणाबाजीत सहभागी नसलेले शिवसेनेचे सदस्य पुन्हा कामकाज सुरू होताच आक्रमक झाले आणि नंतर भाजपाचेही सदस्य जागा सोडून पुढे आले. तिसऱ्यांदा तहकूब झालेलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर तालिका अध्यक्षांनी महानगरपालिका सुधारणा आणि ग्रामपंचायत तसंच जिल्हा परिषद सुधारणा अशी दोन्ही विधेयकं मताला टाकून संमत केल्याचं जाहीर करत कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं, असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. याआधी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात निवेदन करून शिक्षक महासंघानं आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं. 12वीच्या उत्तरपत्रिका न तपासण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेला पेच यामुळे टळला आहे. शिक्षक महासंघ आणि शासनाचा वित्त विभाग तसंच शिक्षण विभाग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आल्याचं शिक्षण मंत्र्यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केलं, असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. विधान परिषदेतही शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असा पवित्रा घेत विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या गोंधळातच राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करणारा ठराव चर्चेविनाच मंजूर करण्यात आला, असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांचीही मागणी असल्याचं सांगत राज्य सरकार कर्जमाफीसाठी अनुकूल आहे, मात्र याचं नियोजन करून वेळ ठरवावी लागेल, असं सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. यासाठी मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक घेऊन व्यवहार्य निर्णय घेण्यात यावा. ही बैठक लगेचच घेण्यात यावी असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळवल्याचं पाटील यांनी सांगितलं. मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही. त्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचं कामकाज 12:15 वाजता पाऊण तासासाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज नियमित कामकाज सुरू होताच हा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरलं. संपूर्ण विधिमंडळ कर्जमाफीसाठी आग्रही असताना सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे असा आरोप मुंडे यांनी केला. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनीही धनंजय मुंडे यांच्या मागणीला समर्थन दिलं. त्यापूर्वी आज सकाळच्या सत्रात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात होत असताना विरोधक आक्रमक झाले. सरकार अल्पमतात आहे, त्यामुळे सरकारनं बहुमत सिद्ध करावं असं आव्हान देत विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सकाळच्या विशेष सत्रातलं कामकाज गोंधळातच वाया गेलं.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आक्षेप घेत सरकारला बहुमत आहे की नाही हे सिद्ध होत नाही, त्यामुळे राज्यपालांचं भाषण घटनाबाह्य आहे असं सांगितलं. नारायण राणे यांनीही मुंडे यांच्या आक्षेपाला समर्थन दिलं. शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांवर अलीकडे झालेल्या काही हल्ल्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वराज यांनी आज लोकसभेत निवेदन केलं. अमेरिकेत भारतीयांवर झालेल्या हल्ल्यांचा जलद गतीनं तपास करण्याची मागणी सरकारनं अमेरिकेकडे केली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घटनांचा तीव्र निषेध केला आहे, अशी माहिती स्वराज यांनी दिली. दरम्यान गोवा आणि मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरून लोकसभेत गदारोळ झाला, त्यामुळे सकाळच्या सत्रात कामकाज वारंवार तहकूब होत राहिलं. काँग्रेसच्या सदस्यांनी हौद्यात येऊन सरकारविरुद्ध घोषणा दिल्या. राज्यसभेतही गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपानं सरकार स्थापन केल्याच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरूच राहिला, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. चालू आर्थिक वर्षातल्या शेवटच्या तिमाहीत बुडीत कर्जामध्ये वाढ होण्याचं प्रमाण कमी झालं आहे, अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. वित्त मंत्रालयाच्या सल्लागार समितीसोबत आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पोलाद, ऊर्जा, बांधकाम क्षेत्र आणि वस्त्रोद्योग यासारख्या क्षेत्रातल्या पडीक मालमत्ता आणि त्यांचं कर्ज ही मोठी समस्या असून तिचा निपटारा करण्यासाठी सरकार प्रत्येक क्षेत्राकरता विशेष उपाययोजना करत आहे, असं जेटली म्हणाले. मोठं कर्ज कमी करण्याला सरकारचं प्राधान्य आहे, असंही ते म्हणाले. पोलाद क्षेत्रात सुधारणा होत असून पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि वस्त्रोद्योग क्षेत्राचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यासाठी रिझर्व्ह बँकेनं एक समितीही नेमली असल्याचं त्यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात जगतियाल भागात आज झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. या भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सकाळी 6:45 वाजण्याच्या सुमाराला शोध मोहीम सुरू केली. ही शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांकडून जोरदार गोळीबार सुरू झाला. त्याला सुरक्षा दलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत एक पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पाकव्याप्त काश्मीर हे पाकिस्ताननं दहशतवादाचं वैश्विक निर्यात केंद्र बनवलं आहे, अशी कठोर टीका भारतानं संयुक्त राष्ट्रात बोलताना केली. भारत पाकिस्तान मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत भारतानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. मानवाधिकार परिषदेत जम्मू काश्मीरचे अंतर्गत मुद्दे उपस्थित करून पाकिस्तान जगाची दिशाभूल करत आहे, असं भारतानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा तो भाग आहे. पाकिस्तान मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या अल्पसंख्याकांसोबत दुर्वर्तन करत असून हे मानवाधिकारांचं उल्लंघन असल्याचं भारतानं म्हटलं. पुण्याच्या महापौरपदी भाजपाच्या मुक्ता टिळक यांची निवड झाली आहे. आज झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत मुक्ता टिळक यांना 98 मतं मिळाली. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा लोणकर यांना 52 मतं मिळाली. पुण्यात पहिल्यांदाच भाजपाला महापौरपद मिळालं आहे. उपमहापौर पदासाठीही आज निवडणूक झाली. रिपब्लिकन पक्षाचे नवनाथ कांबळे यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ आज धुळ्यात इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेनं मोर्चा काढला. डॉक्टरांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात यावी, त्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोटरसायकल अपघातात जखमी झालेल्या रुग्णाचा धुळ्यातल्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर या रुग्णावर उपचार करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप करत त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीत डॉक्टर रोहित मामुणकर जबर जखमी झाले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यापैकी एका तरुणानं तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली. धुळ्यातल्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईतही आझाद मैदानात आज वैद्यकीय संघटनेनं रॅलीचं आयोजन केलं होतं. पारदर्शी व्यवहारातून अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी तसंच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी रोखरहित व्यवहार ही काळाची गरज असून सर्वांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलं. कोल्हापूर इथं आयोजित डिजिधन मेळाव्यात ते आज बोलत होते. जनतेला रोखरहित व्यवहारांविषयी माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारनं देशातल्या 100 जिल्ह्यांची डिजिधन मेळाव्यासाठी निवड केली आहे. त्यापैकीच एक मेळावा आज कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता. तंत्रज्ञानामुळे झपाट्यानं बदलत असलेल्या जगाच्या बरोबरीनं चालण्यासाठी भारतालाही रोखरहित व्यवहार स्वीकारणं अनिवार्य आहे. त्याचा लवकरात लवकर अंगीकार करावा, असं भामरे म्हणाले.
यावेळी संरक्षण राज्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिधन योजनेचा ऑनलाईन लकी ड्रॉ काढण्यात आला। डिजिधन योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित स्पर्धांमधल्या विजेत्यांना यावेळी बक्षीसही देण्यात आली। आज जागतिक ग्राहक हक्क दिन। ग्राहकांच्या अधिकारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। त्यासाठी विविध सामाजिक संस्था आणि सरकारकडून ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात येतं। बुलडाणा इथं ग्राहक दिनाचं औचित्य साधत अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं आज ग्राहक जागृती अभियान राबवण्यात आलं। सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या उज्ज्वला गॅस योजना, सौर ऊर्जा याबाबत या ठिकाणी माहितीपर स्टॉल्स उभारण्यात आले होते। यापुढे स्वस्त धान्य दुकानातून बायोमेट्रिक पद्धतीनं धान्य वाटप होणार आहे। त्यासाठी स्वाईप मशीनद्वारे व्यवहार केले जाणार आहेत। या सगळ्या पद्धतीची प्रात्यक्षिकांद्वारे ग्राहकांना माहिती देण्यात आली। ग्राहकांनी यावेळी आपल्या समस्या मांडल्या। केंद्रीय मंत्रिमंडळानं आज राष्ट्रीय आरोग्य धोरणाला मंजुरी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणाला मंजुरी मिळाल्याचं सूत्रांनी सांगितलं। याशिवाय कोळसा खाणीतून नैसर्गिक वायू उत्खनन करणाऱ्या कंपन्यांना त्याची किंमत आणि वितरणाचं स्वातंत्र्य देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ करण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। त्याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठीच्या महागाई भरपाईमध्ये 2% वाढ करण्यात आली असून आता एकूण महागाई भरपाई 4% अशी करण्यात आली आहे। 1 जानेवारी 2017 पासून ही वाढ लागू होणार आहे। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या सार्वजनिक तेल कंपनीचे 24% भाग भांडवल अमेरिकेच्या लुब्रिझॉल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला विकण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। देशातल्या 15 IITsना पदवी देण्याची स्वायत्तता देण्याविषयीच्या विधेयकालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। उत्तर प्रदेशात 2147 कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पांनाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी शिवसेना कार्यकर्त्यांनी जालना इथं रास्ता रोको आंदोलन केलं। चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच सरकारनं कर्जमुक्तीची घोषणा करावी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करत असल्याचं शिवसेनेचे जालन्याचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी सांगितलं। भाजपा सत्तेत येऊन 2.5 वर्ष झाली, मात्र अद्याप जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही, अशी टीका आंबेकर यांनी केली। भारतात गेल्या काही वर्षात स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण वाढलं असून समाजाच्या सर्व स्तरातल्या स्त्रियांमध्ये त्याचा प्रसार होताना दिसतो आहे। याला आळा घालण्यासाठी कर्करोगाचं लवकर निदान करणाऱ्या नव्या POC वैद्यकीय तंत्राचं उद्घाटन आज मुंबईत झालं। या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रुग्णाच्या रक्ताच्या एका थेंबातून 15 मिनिटात आजाराची चाचणी करता येऊ शकते। गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते या तंत्राचं उद्घाटन झालं। ही चाचणी अतिशय माफक दरात त्वरित आणि अचूक निकाल देणारी आहे। येत्या जुलै महिन्यापासून भारतातल्या अनेक रुग्णालयांमध्ये ही चाचणी करणारं तंत्रज्ञान उपलब्ध असेल, अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी यावेळी दिली। हिंदी चित्रपट निर्माता दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावती या चित्रपटाचं चित्रीकरण कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असताना काही अज्ञात इसमांनी काल मध्यरात्री हा सेट जाळला। अभिनेत्री दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण पन्हाळ्याजवळ म्हसाई पठार इथं सुरू आहे। या चित्रपटातल्या काही कथित दृश्यांवर आक्षेप असल्यानं काही लोकांनी हा सेट जाळला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। मात्र या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नाही। याआधी जयपूर इथं या चित्रपटाच्या चित्रीकरणावर आक्षेप घेत करणी सेनेच्या लोकांनी भंसाळी यांच्यावर हल्ला केला होता। इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचं जाळं आणि लोकप्रियता विस्तारली असताना थेट प्रसारण वाढवणं हे अतिशय आवश्यक आणि आव्हानात्मक ठरलं आहे। या दृष्टीनं तांत्रिक बाबींमध्ये आधुनिक साधनांचा वापर करून अचूकता आणण्यासाठी ब्रॉडकास्टिंग इंजिनिअरिंग सोसायटीच्या मुंबई शाखेकडून विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं। दूरदर्शनच्या अभियांत्रिकी विभागाच्या मुंबई शाखेकडून हे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं। नेदरलँडच्या मोबाईल व्ह्यू पॉइंट या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मिचेल बायस आणि व्यावसायिक संचालक जेरॉन डीज खुलेजन तसंच भारतातल्या प्रथम लिंक कंपनीचे तंत्रज्ञान व्यवस्थापक शशी कुमार या तज्ज्ञांनी या चर्चासत्रात मार्गदर्शन केलं। प्रसारण क्षेत्रातल्या विविध वृत्तवाहिन्यांचे व्यावसायिक या चर्चासत्राला उपस्थित होते। तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची 387वी जयंती आज साजरी करण्यात येत आहे। या निमित्तानं राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर शिवसेनेच्या वतीनं शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं।
अहमदनगर जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी झाली। विविध ठिकाणी शिवप्रतिमेचं पूजन करून शिवरायांना अभिवादन करण्यात आलं। मुस्लिम मोहल्ल्यातले मुस्लिम बांधवही उत्साहात शिवजयंती साजरी करत असून संध्याकाळी काही ठिकाणी मिरवणुकांचं आयोजन करण्यात आलं। बुलडाणा जिल्ह्यातल्या नांदुरा इथंही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली। ढोल ताशांच्या निनादात घोषणा देत अंबादेवीच्या गडावरून शोभायात्रा काढण्यात आली। शिवचरित्रावरील विविध देखावे तसंच वेशभूषा साकारत शालेय विद्यार्थी यात सहभागी झाले होते। युवक युवतींनी यावेळी लाठीकाठीची चित्तथरारक प्रात्यक्षिकही सादर केली। पुण्यातही शिवजयंती साजरी करण्यात आली। शहरात भवानी मंदिरात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांची मूर्ती पालखीत ठेवून लाल महालापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत महाराजांची मूर्ती आणि आकर्षक पद्धतीनं सजवलेले देखावे तसंच महाराजांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे सजवले होते। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा शशांक मनोहर यांनी राजीनामा दिला आहे। वैयक्तिक कारणामुळे ते पायउतार झाले असल्याचं वृत्त आहे। गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली होती। आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे ते पहिले स्वायत्त अध्यक्ष बनले होते। त्यापूर्वी ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते। जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे मनोहर यांना या पदाची जबाबदारी दुसऱ्यांदा सोपवण्यात आली होती। त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची 2 वर्षांसाठी निवड झाली होती। मात्र केवळ 9 महिने या पदावर काम केल्यावर मनोहर यांनी आज राजीनामा दिला। मराठवाड्यात आज लातूर, परभणी, नांदेड, बीड आणि सोलापूर या 5 जिल्ह्यात झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं बरंच मोठं नुकसान झालं असून बीड जिल्ह्यात वीज कोसळून 4 जणांचा तर लातूर जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आहे। बीड जिल्ह्यात दुपारपासून गारा आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं प्रचंड धुमाकूळ घातला। या गारपिटीचा फटका आंबा उत्पादकांना बसला असून परळी, केज, धारूर आणि माजलगाव इथल्या शेतीचं मोठं नुकसान झालं। केज तालुक्यात एका शेतकऱ्याचे 2 बैलही या वादळात ठार झाले तर विविध ठिकाणी वीज पडून झालेल्या घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला। लातूर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाच्या सरींवर सरी पडत असून लातूर, औसा आणि निलंगा या 3 तालुक्यांमध्ये गाराही पडल्या। गारांमुळे द्राक्ष, गहू आणि हरभरा या पिकांचं नुकसान झालं आहे। शहरातल्या सखल भागात पावसामुळे पाणी साचलं। टाकळी गावात वीज पडून एकाचा मृत्यू झाला। उस्मानाबाद तालुक्यातल्या काही गावातही आज दुपारी गारपिटीसह पाऊस झाला। सोलापूर जिल्ह्यातही दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या अनेक गावांना मुसळधार पावसानं झोडपलं। पंढरपूर तालुक्यातल्या शंकरगाव, सरकोली, ओझीवाडी तर मंगळवेढा तालुक्यातल्या उचेठाण आणि बठाण या गावांना आज दुपारी पावसानं झोडपलं। गारा आणि वादळी वाऱ्याचा फटका द्राक्ष, गहू आणि ज्वारी या पिकांना बसला आहे। सांगोला तालुक्यातही आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। नांदेड जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडल्यामुळे अनेक तालुक्यात गहू, हरभरा या तयार पिकांचं आणि आंब्याचं मोठं नुकसान झालं। दरम्यान कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गारपीटग्रस्त भागातल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचे आदेश दिले आहेत। जिल्हा कृषी अधीक्षकांनी महसूल यंत्रणेशी समन्वय साधून त्वरित 5 जिल्ह्यांमध्ये गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत असं फुंडकर यांनी म्हटलं आहे। येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 19, नागपूर 34-15, पुणे 35-15, औरंगाबाद 35-19, नाशिक 35-14, कोल्हापूर 36-20, रत्नागिरी 32-20, सोलापूर 37-23 आणि अमरावती कमाल 35 आणि किमान 19 अंश सेल्सिअस। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांसह शिवसेनाही आक्रमक। गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित। विधानसभेत गदारोळातच 11,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आणि 2 विधेयकं मंजूर।
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकार सकारात्मक, मात्र त्यासाठी नियोजनपूर्वक निर्णय घेण्याची सरकारची भूमिका. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील. परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध. सुषमा स्वराज यांचं लोकसभेत निवेदन. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत बुडीत कर्ज वाढण्याचं प्रमाण घटलं. समस्या सोडवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूच. अरुण जेटली. जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा इथं झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 पोलीस जखमी. पुण्याच्या महापौरपदी भाजपाच्या मुक्ता टिळक तर उपमहापौरपदी रिपाईचे नवनाथ कांबळे. धुळ्यात जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी राज्यात काही ठिकाणी वैद्यकीय संघटनांचा मोर्चा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा शशांक मनोहर यांनी दिला राजीनामा. आणि मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांना पाऊस आणि गारपिटीचा फटका. कृषी नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.